सकाळी त्याच्यावरती प्रतिक्रिया मी दिली. मी म्हटलं जो बोन से गई वो हौद से नहीं आती. ज्या प्रकारे महाराष्ट्रातल्या जनतेला अजित पवारांनी नख लावलंय आणि जी जखम केली आहे ती न भरून निघणारी आहे. त्याच्यामुळे असल्या उपोषणांनी हे काही भरून निघेल. कारण ते जे बोलले आहेत त्याच्यामुळे जी मनं दुखावलेली आहेत महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची ती भरून न निघणारी आहेत. आणि असल्या प्रकारच्या नौटंक्या करून हे काही परत ते सुस्थितीत येईल अशी परिस्थिती नाही आहे. आज मला असं वाटतं अशाच प्रकारचं एक विधान बाबासाहेब भोसलेंनी 81 साली केलं होतं. ते अजूनपर्यंत अनेक लोक महाराष्ट्रातले विसरलेले नाहीत. तर मला असं वाटतं की आज अजित पवार बोललेली गोष्ट ही पुढची किमान 50 वर्ष तरी महाराष्ट्र विसरणार नाही. शरद पवारांनी फटकारल्यानंतर ज्या प्रकारे शरद पवारांनी फटकारलं अजित पवारांना म्हणून आज ते मला त्याची कल्पना नाही. कोणी फटकारलं किंवा नाही फटकारलं हा काही माझा इश्यू येत नाही. हा त्यांचा अंतर्गत मामला आहे. आता जे दिसते ते समोर तुमच्या सगळ्यांच्या समोर दिसतंय आणि मला असं वाटतं ही काय प्रकारची नौटंकी आहे महाराष्ट्राला कळते.